आज रमजानचा 12वा दिवस. मस्त असा इडली सांबर खाल्लं आणि निघालो मस्जिदीच्या दिशेने. सर्वप्रथम माझ्या सर्व बांधवांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. होळी हा आनंद, प्रेम, विजय आणि एकतेचा सण आहे. हा सण का साजरा केला जातो याचं थोडक्यात आणि सोप्या शब्दात पाहूया. प्राचीन कथेनुसार हिरण्यकश्यप नावाचा राजा स्वतःला देव मानत होता. त्याचा मुलगा प्रल्हाद मात्र भगवान विष्णूचा भक्त होता. प्रल्हादला मारण्यासाठी राजाने त्याची बहीण म्हणजेच होलिका हिला अग्नीत बसवले. पण देवाच्या कृपेने प्रल्हाद वाचला आणि होलिका जळून नष्ट झाली. म्हणूनच होळीच्या आधी होलिका दहन करतात, जे वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवते. रंगाची होळी का खेळतात? दुसऱ्या दिवशी व त्याच दिवशी रंग खेळले जातात. रंग म्हणजे आनंद, प्रेम, समानता आणि मैत्रीचं प्रतीक. या दिवशी गरीब श्रीमंत, लहान मोठा सगळे एकत्र येतात. तिसरा मुद्दा, राधा कृष्ण आणि होळी. वृंदावन आणि मथुरेत होळी विशेष महत्वाची मानली जाते. भगवान कृष्ण राधेसोबत आणि गोपींसोबत रंग खेळायचे. म्हणूनच होळीला प्रेम आणि भक्तीचाही सण मानला जातो. वाईटांचा नाश, चांगल्यांचा विजय, प्रेम, आनंद आणि एकता. तर चला मित्रांनो, या होळीला मनातील वाईट विचार जाळूया आणि आयुष्यात वेगवेगळे रंग भरूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि मला फॉलो देखील करा. धन्यवाद.